आसाम, अरुणाचल, मेघालय, शिलाँग, काझीरंगा. 17 नोव्हेंबर 2021 ते 28 नोव्हेंबर 2021. 2021च्या डिसेंबरमधील गुजरातच्या सहलीनंतर तब्बल 2 वर्षांनी सहलीचा योग जुळून आला होता. एवढा मोठा गॅप पूर्वी क्वचितच पडला असेल. मधल्या कोरोनाच्या साथीमुळे 2 वर्ष कुठेही हलता आलं नव्हतं. तरीसुद्धा 2021च्या जानेवारीत थोडीशी संधी मिळताच दापोलीची सहल करून घेतली होती. या टूरला जाण्याचं बऱ्याचदा ठरत होतं, पण या ना त्या कारणानं ती रद्द होत होती. शेवटी 2021चा मुहूर्त मिळाला. प्रथम ईशा टूर्सतर्फे जाण्याचं ठरत होतं, पण कोरोनासंबंधित बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेता घेता ती टूर फुल झाली होती, म्हणून थोडंसं निराश झालो होतो. पण नंतर शोधाशोध करता वीणा ट्रॅव्हल्सची ही टूर असल्याचं नेटवरून कळलं. लगेचच फोनाफोनी करून पुन्हा निराशा टाळण्यासाठी 17 नोव्हेंबरची टूर निश्चित करून टाकली. आमचं 6 जणांचं 6 ऑक्टोबरला बुकिंग लगेचच करून टाकलं. त्यात मी, कुंटे, नंदू दीपा आणि विजय गीता यांचा समावेश होता. एकूण सहलीची किंमत विमान प्रवास व जीएसटी सहित ₹82,000 होती. 23 ऑक्टोबरला सर्व पैसे भरून झाले होते. वीणा ट्रॅव्हल्सचा गुजरात सहलीचा अनुभव चांगला असल्यानं वीणाची निवड केली होती आणि तशाही इतर कोणाच्या टूरही नव्हत्या. कोरोनाचं निमित्त करून यावेळी वीणा ट्रॅव्हल्सने विमानतळावर पुरविल्या जाणाऱ्या खाऊचे पॅकेट्स, बॅगा आणि टोप्या यांना कात्री लावली होती. इतर टूरवाले उदाहरणार्थ केसरी, त्यांचाच भाऊबंद हे सर्व देत होते. आज दिवस पहिला, दिनांक 17 नोव्हेंबर 2021, शिलाँगकडे प्रवास. सकाळी 6:40 इंडिगो एअरलाइन्सचं थेट गुवाहाटीचं विमान होतं. पहाटे 3:20 विजय गाडी घेऊन आले होते. आम्ही तिघे चेंबूरहून, नंदू व दीपा अंधेरेहून व कुंटे पार्ल्याहून वेळेतच पोहोचले. गुवाहाटीला विमान बरोबर वेळेत म्हणजेच 9:40 पोहोचलं. सर्व बॅगा घेतल्यानंतर विमानतळाबाहेरच प्रसाद चव्हाण, आमचा टूर मॅनेजर, वाटच बघत होता. तिकडच्या लेटेस्ट सी टूर कंपनीशी त्यांचं टायअप होतं. त्यांची बस बाहेर उभीच होती. आता पुढच्या 12 दिवसांसाठी हीच बस असणार होती असं प्रसाद म्हणाला. प्रवास सुरू व्हायलाच 11 वाजले होते. मध्ये जेवणासाठी बस थांबणार होती. बसमधून जाताना काही अंतरावर आमच्या डाव्या बाजूला आसाम व उजव्या बाजूला मेघालय अशी राज्य होती. नंतर मात्र बस पूर्ण मेघालयात शिरल्यावर मात्र दोन्ही बाजूला मेघालय हे एकच राज्य होतं. प्रवास साधारण 120 किलोमीटरचा होता, पण वाटेत जेवण व साईट सीइंग या गोष्टी असल्यामुळे पोहोचायला मात्र उशीर होणार होता. दुपारी 1:30च्या सुमारास वाटेतच हॉटेल एक्सेलेन्सियामध्ये जेवणासाठी थांबा झाला होता. जेवणही चांगलं होतं. तासाभराने 2:45च्या सुमारास वाटेवरच असलेल्या उमियाम लेकवर गेलो. वरूनच तो बघता येत होता. सभोवताली गर्द हिरवीगार झाडी व मध्ये तळं अशी जागा होती. तिथे फोटोग्राफी करून पुन्हा पुढचा प्रवास सुरू. येथे रस्ते चांगले होते, परंतु घाट रस्ता असल्यामुळे वेळ लागत होता. नंतर शिलाँग येथील सर्वात जुनं चर्च बघायला गेलो. चर्च कोरोनाच्या काळापासून बंद असल्यामुळे ते बाहेरूनच बघता आलं. 1913 साली बांधलेली ही इमारत संपूर्णपणे लाकडाची होती, पण 1936 साली आगीमध्ये ती जळून खाक झाली व त्याच वर्षी त्याचं पुनर्निर्माण झालं. विस्तीर्ण असा परिसर असून थोडी फोटोग्राफी करून बस हॉटेलच्या दिशेने निघाली होती. आजचा मुक्काम हॉटेल एम क्राऊनमध्ये होता व महत्त्वाची बाब म्हणजे तो 3 रात्रींसाठी होता. जरी आज पहाटे लवकर उठून सबंध दिवसाचा प्रवास व साईट सीइंग करून सुद्धा लोकांची शॉपिंग करायची इच्छा दांडगी होती. आनंदाची गोष्ट म्हणजे हॉटेल हे मुख्य मार्केट परिसरातच होतं. रात्री 8:30 वाजता जेवण होतं, पण तत्पूर्वी आज सर्वांची ओळख परेडही होती व त्यानंतर जेवणही चांगलं होतं. हॉटेलच्या रूम्सही चांगल्या होत्या. सबंध दिवसाची दमणूक, प्रवास व साईट सीइंग केल्यामुळे झोपही चांगली लागली. उद्याच्या दिवसासाठी 6:30, 7:30, 8:30 असा कॉल होता. आज दिवस दुसरा, दिनांक 18 नोव्हेंबर 2021, चेरापुंजी दर्शन. साईट सीइंग निघायला 9 वाजून गेले होते. प्रथम हत्ती धबधबा, एलिफंट फॉल्स बघायला गेलो. या धबधब्याच्या शेजारी एका ब्रिटिश माणसाला येथे हत्तीच्या आकाराचा मोठा दगड आढळला होता. हा दगड 1997 साली भूकंपात नष्ट पावला, परंतु त्याचं नाव तसंच राहिलं. येथे 3 वेगवेगळे धबधबे आहेत. पहिला धबधबा अतिशय रुंद असून झाडीत लपलेला आहे. दुसरा साधारण पावसाळ्यातच दिसतो व तिसरा फार उंचावरून दगडावरून पडतो व पाणी अतिशय स्वच्छ आहे. मात्र हे सौंदर्य पाहण्यासाठी साधारण 170 दगडी पायऱ्या उतरून जावं लागतं. त्याही उंच सखल, त्यामुळे दमछाक ही अटळ आहे. शिवाय वर येताना चढणं ही अटळ. एकूण काय, दमणुकीला पर्याय नाही. दुसरे ठिकाण होते रामकृष्ण मिशन, सोहरा, चेरापुंजी. 1931 साली या संस्थेची येथे स्थापना झाली. या संस्थेतर्फे येथे प्राथमिक माध्यमिक शाळा, दवाखाना, विविध ट्रेनिंग सेंटर्स, वाचनालय
मुलांसाठी वसतिगृह, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. चेरापुंजी म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर भारतातलं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण अशी प्रतिमा आहे व शाळेतल्या भूगोलात हेच शिकवलं होतं. परंतु आत्ताच्या बदलत्या परिस्थितीत हे चित्र पूर्ण बदललं आहे. येथे पावसाचा टिपूसही नव्हता. एवढंच नव्हे तर गेल्या कितीतरी वर्षांत पावसाळ्यात सुद्धा येथे भरपूर पाऊस पडलेला नाही याची आकडेवारी दाखवणारा फलकही येथे लावला होता. नंतरचं ठिकाण होतं चुनखडीच्या दगडापासून बनलेली मावसमाई गुंफा. दगड अतिशय गुळगुळीत, चकचकीत. काही ठिकाणी खाली वाकून किंवा उताणे पडून सरकून जावं लागत होतं. एक वेगळा अनुभव होता. ही गुंफा बघितल्यानंतर पाताळ भुवनेश्वरच्या गुंफेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ज्यांना जमेल त्यांनी हा अनुभव घेतला. त्यानंतर सेवन सिस्टर्स फॉल्सचं दूरदर्शन घेतलं. पाण्याचा लवलेशही नव्हता. नोहाकालिकाई फॉल्सचं देखील लांबूनच दर्शन घेतलं. सर्वात उंचावरून पडणारा धबधबा अशी याची ख्याती आहे. मध्ये एका किवी गार्डनला भेट दिली. त्यात बऱ्याच भाज्यांची व संत्र्यांची लागवड केली होती. तेथेच चहापानाचा कार्यक्रम उरकून घेतला. येथूनच बांगलादेशच्या पठाराचं दर्शन होतं. तिथूनच पुढे बांगलादेश सुरू होतो. दिवसभराचा एवढा कार्यक्रम करून संध्याकाळी 6 पर्यंत हॉटेलवर परतलो. उरलेल्या वेळेचा लोकांनी शॉपिंगसाठी उपयोग करून घेतलाच. रात्री 8:30 वाजता जेवण व उद्याच्या कार्यक्रमासाठी 6, 7, 8 अशी घोषणा होऊन आजचा दिवस संपन्न झाला. आजची रात्र या हॉटेलमधली दुसरी रात्र होती. आज दिवस तिसरा, दिनांक 19 नोव्हेंबर 2021. शिलाँग परिसरातील पर्यटन. आजचा दिवसही शिलाँगमध्ये फिरण्यासाठीच होता. प्रथम खासी हिल्समधील लटकता असा लिव्हिंग रूट ब्रिज बघायला गेलो. झाडांचीच मुळं जी हवेतच पसरतात ती एकत्र करून बांधून तयार केलेला पूल, जो मानवनिर्मितच असतो व तो तयार करायलाही बरीच वर्ष लागतात. पण तयार झाला की एकदम मजबूत व टिकाऊ. मजबूत इतका की 400-500 माणसाचं वजन सहज पेलू शकतात व टिकाऊ इतका की 500 वर्षही टिकू शकतो. या पुलावरून जाऊन खाली नदीवर उतरून फोटोग्राफी करून पुन्हा वर आलो. वर म्हटल्याप्रमाणे कोणतंही ठिकाण बघायचं तर खाली उतरायचं व तेवढंच वर चढायचं. यानंतर भारतातलं सगळ्यात स्वच्छ गाव असा किताब पटकावलेलं शिलाँगमधील माऊलीनॉंग विलेज येथे भेट देण्यासाठी निघालो होतो. गाव तसं छोटंसं, 100-150 कुटुंब असतील, पण गावातले रस्ते अतिशय स्वच्छ, डांबरी, गावभर हिरवीगार गर्दझाडी, कुठेही पानांचा कचरा नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न. गावाचा वेगळेपणा प्रत्येक ठिकाणी जाणवत होता. त्याच गावात जेवणाची सोय एका घरातच केली होती. जेवण अतिशय साधं पण गरम आणि चांगलं होतं. जेवण झाल्यानंतर येथून जवळच असलेल्या बॅलन्सिंग रॉकला भेट द्यायची होती. तसा फक्त म्हणायला बॅलन्सिंग रॉक होता. मध्य प्रदेशमधल्या जबलपूर येथील बॅलन्सिंग रॉकची याला सर नाही. यानंतर भारत आणि बांगलादेशच्या सीमेला भेट दिली. एक मोठी कमान उभारली आहे. अलीकडे भारत व पलीकडे बांगलादेश अशी जागा. दगडांनी भरलेले ट्रक सारखे पलीकडे जात होते. नंतर तिथून जवळच असलेल्या दावकी नदीवर गेलो. अतिशय स्वच्छ पाणीवर, त्यामुळे नदीचा तळ स्पष्ट दिसण्यासाठी ही नदी प्रसिद्ध आहे. या नदीवर बोटिंग करण्याचा आनंद आम्हाला लुटायला मिळाला. एका बोटीवर फक्त 4च माणसं बसवतात व बोट वल्हवण्यासाठी 1 माणूस एवढीच माणसं असतात. साधारण 45 मिनिटांचा प्रवासाचा वेळ ठरलेला होता. बोटीतून जाताना पाऊण तास प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता आला. सूर्यास्ताचे फोटोही घेता आले. विशेष म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर असलेले अतिशय सुंदर वेगवेगळ्या आकाराचे गुळगुळीत गोल गरगरीत गोटे सबंध किनाऱ्याभर पसरलेले त्या नदीच्या किनाऱ्यात अधिकच भर टाकत होते. सर्व साईटसीइंग झाल्यानंतर आता वेळ होती ती हॉटेलवर परतायची. आजचा या हॉटेलवरचा मुक्कामाचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे जेवणानंतर आज बॅगा पॅक करायला लागणार होत्या. वेळेवर भर हुकूम सर्व काही चाललं होतं. उद्यासाठी 6:30, 7:30, 8:30 असा कॉल होता. आज दिवस चौथा, दिनांक 20 नोव्हेंबर 2021. गुवाहाटीकडे व ब्रह्मपुत्रा क्रूज. सर्व बॅगा पॅक करून बसमध्ये लोड करून निघायला 9:30 वाजून गेले होते. आज गुवाहाटीला प्रयाण करायचा होता. प्रवास तसा 110 किलोमीटरचा असला तरी मध्ये असलेले साईट सीइंग व घाटरस्ता याचा विचार करून पोचायला संध्याकाळच होणार होती. आजचा दिवस तसा प्रवासाचाच होता. वाटेतच जेवणासाठी थांबा होता. हॉटेलवर पोचायला आम्हाला 4 वाजून गेले होते. पण त्याआधी 4च्या दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीमध्ये 1 तासाची क्रूज होती. क्रूजमध्ये चहा कॉफीची व्यवस्था होती. नाच गाणीसोबत डिस्को वगैरे फुल धमाल चालली होती. 1 तास कधी गेला ते कळलं देखील नाही. सर्वांनीच नाचगाण्याचा आनंद लुटला होता. नंतर बस हॉटेलवर परतली. आजचा मुक्काम हॉटेल द कल्याणीजमध्ये होता. आज दिवस 5वा, दिनांक 21 नोव्हेंबर 2021. कामाख्या मंदिर व काझीरंगाकडे. आज सर्व बॅगा पुन्हा पॅक करून बसमध्ये ठेवायच्या होत्या. आज काझीरंगासाठी निघायचं होतं. पण त्याआधी वाटेत 51 शक्तिपीठांपैकी असलेलं कामाख्या देवीचं मंदिर बघायचं होतं. हे मंदिर ब्रह्मपुत्रेच्या तीरावर नीलांचल डोंगररांगेत असून 8व्या-9व्या शतकात निर्माण झालेलं व बऱ्याच वेळा पुनरुज्जीत झालेलं असं मंदिर.
या मंदिराशी बऱ्याच रहस्यमय गोष्टी निगडीत आहेत. देवी सती तिच्या वडिलांनी म्हणजेच दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात भाग घेण्यासाठी चालली असताना भगवान शंकराने तिला अडवलं व त्यावरून त्यांचं भांडण झालं. पण ती यज्ञात सहभागी झाली. तेथे प्रजापती दक्षाने शंकराचा अपमान केल्यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी घेतली व जीवनयात्रा संपवली. हे समजल्यावर भगवान शंकर हे यज्ञस्थळी पोचले व सतीचं मृत शरीर घेऊन तांडव नृत्य चालू केलं. कृष्णाने हे पाहिल्यावर त्याला राग अनावर झाला व सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले व ते जेथे जेथे पडले त्या जागेला शक्तिपीठाचं महत्त्व प्राप्त झालं. असं म्हटलं जातं की देवीचा गर्भ व योनीचे तुकडे येथे पडले. जून महिन्यात देवीची मासिक पाळी असल्यामुळे हे मंदिर 3 दिवस बंद असतं व त्यावेळेला ब्रह्मपुत्रेचं पाणी लाल असतं व ते पाणी भक्तांना प्रसाद म्हणून वाटलं जातं. पण या गोष्टीला कोणताही पौराणिक आधार नाही असं म्हटलं जातं. तेथे फोटोग्राफी करून बसचा पुढचा प्रवास सुरू झाला. मध्ये जेवणासाठी, चहा व कॉफीसाठी एक थांबा होताच. आजचा मुक्काम काझीरंगाला होता. रस्ता मात्र फारच चांगला होता. रस्त्याच्या दुतर्फा नुसतं जंगलच जंगल, पण रस्त्याच्या कडेला माणसांची वस्तीही होतीच. हॉटेलवर पोचायला संध्याकाळ झाली होती. रूम्सचं वाटप झाल्यानंतर जेवण झालं. साधारण 6:30च्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोचलो. आजचा मुक्काम हॉटेल बॉनविल्लामध्ये होता आणि विशेष म्हणजे तो 2 दिवस होता. थंडीही बऱ्यापैकी होती, त्यामुळे जेवणाआधी छोटासा कार्यक्रमही झाला. आज दिवस 6वा, दिनांक 22 नोव्हेंबर 2021. काझीरंगा जंगल सफारी. आज काझीरंगाच्या जंगल सफारीला जायचं होतं. सकाळी 6:30 वाजताच 6 जीप बोलावल्या होत्या. प्राणी पाहता यावेत म्हणून जीप उघड्याच होत्या. जिथून सफारीला सुरुवात होते तिथे जीपने जायला 1 तास लागला. हत्ती व जीप असे 2 पर्याय सफारीसाठी होते, पण आमचं जीप सफारीचंच बुकिंग होतं. हत्तीच्या सफारी सकाळी 4:30 ते 7:30 या वेळेत होत्या व जीप सफारीची वेळ 8:30च्या नंतरची होती. या जंगलाचं क्षेत्रफळ अंदाजे 452 स्क्वेअर किलोमीटर आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी 2/3 गेंडे या जंगलात आहेत. याशिवाय 120 वाघ व जंगली हत्ती, हरणं, स्थलांतरित पक्षी असे अनेक छोटे मोठे प्राणीपक्षी येथे पाहायला मिळतात. संधी मिळताच फोटोग्राफीही करून घेता आली. साधारण 1 तासाची सफारी आटोकून परतीचा प्रवास सुरू झाला. नंतर ऑर्किड पार्क बघायला गेलो. विविध रंगाची व प्रकारची ऑर्किड येथे पाहायला मिळाली व गाईडनं त्याची माहितीही चांगली दिली. जवळच असलेल्या आसाम नॅशनल म्युझियम बघायला गेलो. अनेक वर्षांपूर्वी वापरात असलेल्या पण आता कालबाह्य झालेल्या वस्तूंचं हे संग्रहालय अतिशय सुरेख राखलेलं आहे व माहितीही चांगली दिली. आसामचा प्रसिद्ध बिहू नाच व बॅम्बू डान्स याचाही कार्यक्रम स्थानिक कलाकारांनी सादर केला. रात्री हॉटेलवरही स्थानिक कलाकारांना बोलावून हे दोन्ही नाचाचे प्रकार व त्यांचा पेहराव व संगीत वाद्यांची त्यांनी माहिती दिली. आज दिवस 7वा, दिनांक 23 नोव्हेंबर 2021. अरुणाचल प्रदेशाकडे, बॉमडिला. आजपासून आमचा आसामचा मेघालयचा प्रवास संपून अरुणाचलचा प्रवास सुरू होणार होता. आमच्या टूर व्यवस्थापक प्रसाद चव्हाण यांनी आम्हाला हा प्रवास कठीण असल्याची कल्पना दिली होती. हा प्रवास तसा कठीण असणार आहे. खूप आरामाची, खूप चांगल्या हॉटेल्सची किंवा चांगल्या जेवणाची अपेक्षा करू नका, कारण हा प्रदेश डोंगराळ व बर्फाळ असा आहे. थंडीही खूप असणार आहे. या सर्वांची कल्पना असूनसुद्धा हा प्रदेश बघण्याची उत्सुकता होतीच, कारण हे राज्य अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने विकसित नाही. कोणत्याही टुरिस्ट कंपन्या देखील अरुणाचलची जाहिरात करताना दिसत नाहीत. उदाहरणार्थ, कोणतीही टुरिस्ट कंपनी जसं चला बर्फात खेळायला शिमला, कुलू मनाली, रोहतांग पास किंवा काश्मीरला अशी जाहिरात करतात, पण चला बर्फात खेळायला अरुणाचलला अशी जाहिरात करताना कोणीही दिसत नाही. खरं म्हणजे अतिशय सुंदर असा निसर्गाच्या सौंदर्याची उधळण असूनसुद्धा राजकीय अनास्थेमुळे असेल कदाचित, पण हे राज्य दुर्लक्षितच राहिलं आहे. आजचा कॉल 7, 8, 9 असा होता, कारण प्रवासही लांबचा व घाटातला होता व अंदाजे 180 किलोमीटरचा होता. प्रथम वाटेतच असलेल्या चहाच्या मळ्याला भेट दिली. माझा आत्तापर्यंतचा समज होता की चहाचे मळे डोंगर उतारावरच असतात, कारण मुन्नार, दार्जिलिंग, उटी येथे डोंगर उतारावरच चहाचे मळे बघितले होते. पण प्रथमच सपाट जमिनीवर चहाचे मळे बांगलादेशनंतर अरुणाचलमध्ये बघत होतो. येथेही मळ्यात फोटोग्राफी करून पुढे निघालो. वाटेत जेवणासाठी हॉटेल सामझनामध्ये थांबा होताच. अरुणाचल प्रदेशात आम्ही प्रवेश केला, तोच मुळी बॉमडिला या ठिकाणाहून. आजच्या साईटसीइंगमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवणार होतो, पण काही कारणामुळे तो रद्द झाला
व त्याऐवजी नाग मंदिराला भेट देण्याचं ठरलं. साधारण 4:30च्या सुमारास आम्ही नाग मंदिर पाहायला गेलो. वर म्हटल्याप्रमाणे कोणतंही ठिकाण बघण्यासाठी पायऱ्या वर चढणं व उतरणं आलंच. येथे देखील अंदाजे 150 पायऱ्या चढून उतराव्या लागल्या. मंदिर बघून झाल्यावर बसचा प्रवास हॉटेलच्या दिशेने सुरू झाला. आजचा मुक्काम होता हॉटेल दिल्ली फूमध्ये. जसं गावाचं नाव बॉम्बडिला व हॉटेलचं नाव दिलेलंच आहे, तसाच तिथला मुक्काम या नावानुसारच कठीणच असणार व सोयीची बोंब असणार याची एव्हाना आम्हाला कल्पना आली होती. व प्रत्यक्ष अनुभवही तसाच होता. थंडी तर मी म्हणून होती. अर्थात रूम्सवर हीटर दिले होते, त्यामुळे थंडी थोडीशी सुसह्य होती. दुसऱ्या दिवशी आम्हाला भारत व चीन सीमेवरच्या तवांगला जायचं होतं. आम्हाला पुढच्या 3 दिवसाचे कपडे एका बॅगेत ठेवून मोठी बॅग रूमवरच ठेवायला सांगितलं होतं. ती बॅग हॉटेलच्या ताब्यात असणार होती व दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 तारखेला जेव्हा परतणार होतो त्यावेळेला त्या बॅगा आमच्या ताब्यात मिळणार होत्या. पण रूम्स मात्र दुसऱ्या असणार होत्या. आज दिवस 8वा, दिनांक 24 नोव्हेंबर 2021. बॉम्बडिला व तवांगकडे प्रवास. आज सकाळी बॉम्बडिला मॉनेस्ट्री बघायला गेलो. याचं बांधकाम 1965 मध्ये झालं. अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्य लाभलेली अशी ही जागा आहे. मॉनेस्ट्रीचे व आजूबाजूच्या परिसराचे मनसोक्त फोटो काढले. नंतर येथून जवळच असलेल्या एका गार्डनला भेट दिली. त्यात किवी, लाल व दुधी भोपळा, संत्र, मिरची, लिंबू, टोमॅटो, वांगी आणि काही ऑर्चिड अशी लागवड केली होती. तेथेच चहापानाचा कार्यक्रम झाला. रस्त्याच्या पलीकडेच दोन्ही डोंगराच्या मधून वाहणाऱ्या नदीचाही आस्वाद घेता आला. फारच विलोभनीय असं दृश्य होतं, त्यामुळे फोटोचा मोह टाळता आला नाही. बसमधून बाहेरचा नजारा तर बघण्यासारखा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फ, जिकडे नजर जावी तिथे गाड्यांवर, झाडांवर व झाडाच्या प्रत्येक पानावर बर्फ पडलेला होता. त्यामुळे प्रत्येक पानावर पांढरी फुलं लागल्यासारखी वाटत होती. मध्ये एका ठिकाणी बस थांबून थोडा वेळच बसच्या बाहेर पडून बर्फात फोटोग्राफी केली व ताबडतोब बसमध्ये परत. हॉटेलवर परतताना आमची बस कुरकुर करायला लागलीच होती. तिनं आता अखेरचा श्वास घेतला होता व तिची चालू होण्याची चिन्ह दिसेना. तेव्हा मॅनेजर प्रसाद चव्हाणने धावपळ करून 4 छोट्या गाड्यांची व्यवस्था केली व हॉटेलपर्यंत कसकसे पोहोचलो. नंतर रात्रीचं जेवण व आजच्या प्रवासाची सांगता. आजचा मुक्काम होता हॉटेल ताशी घाटसेलमध्ये होता. आज दिवस 9वा, दिनांक 25 नोव्हेंबर 2021. तवांग मोहीम रद्द. आज छोट्या गाड्यांनी भारत-चीन सीमेवरच्या तवांगला जायचं होतं. समुद्रसपाटीपासून या ठिकाणाची उंची 15,200 फूट होती. तेथे जाण्यासाठी आवश्यक ती परवानगी प्रसादने घेतली होती व मिलिटरीचीही परवानगी मिळाली होती. पण प्रत्यक्ष जाऊ शकतो की नाही हे मात्र संपूर्ण हवामानावर अवलंबून असतं. आमच्या सर्व गाड्या तवांगकडे जाण्यासाठी निघाल्या तेव्हापासून पावसाची रिपरिप चालूच होती. रात्रीही बराच पाऊस पडून गेला होता. जाण्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी व रस्ता पूर्णपणे बर्फाने भरलेला होता. एकामागून एक गाड्यांची रांग लागली होती व थांबत थांबत गाड्या पुढे चालल्या होत्या. ड्रायव्हर्सच्या मते आज बर्फ खूपच पडला होता व बर्फाच्या अतिवृष्टीमुळे वरती जाणं तसं धोकादायकच होतं असं त्यांचं म्हणणं होतं. तेथे शिवाजी गड म्हणून एक जागा आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील आहे. तेथे सर्व गाड्या थांबल्या व सर्वांच्या संमतीने पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. आमचे सहप्रवासी श्री वाईकर हे एका मोरे नावाच्या जवानाशी बोलत असता त्यांनीही वर न जाण्याचा सल्ला दिला. कारण त्याच्या मते आत्ताच तुमची नाडी 98च्या आसपास असेल. वर आणखी परिस्थिती खराब असेल तर तुम्हाला ऑक्सिजनच लावावा लागेल. त्यामुळे आमचं पुढे जाणं रद्दच झालं. त्याऐवजी एक तारादेवी मंदिर दाखवण्यात आलं. तेथे थोडी फोटोग्राफी करून पुन्हा हॉटेलवर परत. आजचा मुक्कामही हॉटेल ताशी घाटसेलमध्ये होता. तत्पूर्वी आज संध्याकाळी, यावेळेला संध्याकाळ म्हणायचं का रात्र म्हणायचा हा संभ्रम होताच, कारण संध्याकाळी 5 वाजताच रात्रीसारखा काळोख व्हायचा. साऊंड आणि लाईट शो होता. भारत-चीन युद्धावर आधारित असा हा शो होता. मुख्य म्हणजे हा उघड्या जागेवर होता, त्यामुळे शोला जाणाऱ्या लोकांची संख्या रोडावली. शोनंतर जवळच असलेल्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये लोकांनी खरेदीसाठी झुंबड केलीच. आज दिवस 10वा, दिनांक 26 नोव्हेंबर 2021. परत बॉम्बडिलाकडे. एव्हाना आमची दुसरी बस लेटस सी टूर कंपनीचीच गुवाहाटीहून 650 किलोमीटरचा प्रवास करून आलेली होती. बस यायला उशिराच झाला होता. निघायला 10:30 वाजून गेले होते. तरीही ड्रायव्हर आमच्या तवांग ते बॉम्बडिला प्रवासासाठी सज्ज होताच. पुन्हा तोच रस्ता व प्रवास. निसर्गाच्या त्या उधळणीचा पुन्हा प्रत्यय घ्यायचा होता.
तेच बर्फाळलेले रस्ते, तेच बाहेरचे नयनरम्य मनोहर दर्शन, पुन्हा डोळ्यात ते सौंदर्य साठवायचं होतं. सौंदर्य कॅमेऱ्यात साठवून ते त्यात बंदिस्त करता येतं, पण मनात साठवलेलं हे सौंदर्य हे मनावर कोरलं जातं, ते कायमचं. फिरायला बाहेर गेल्यावर निसर्ग सौंदर्य बघताना हे द्वंद्व कायमच असतं. वाटेतच उंचावरून पडणारा एक धबधबा बघितला. अतिशय सुंदर व विलोभनीय होता. तेथे फोटोग्राफीही करता आली. नंतर जसवंतसिंग गड येथे जसवंतसिंग रावत यांच्या स्मरणार्थ बांधलेलं स्मारक बघायला गेलो व नंतर बसचा प्रवास जसवंतसिंग गडाच्या दिशेने सुरू झाला. 1962च्या भारत-चीन युद्धामध्ये पराक्रम दाखवणाऱ्या एकट्या महावीर चक्र विजेत्या रायफलमन जसवंतसिंग रावत यांनी 72 तास चीनी सैन्याशी लढून 300 चीनी सैनिकांना यमसदनाला पाठवलं होतं. त्याच जवानाचं हे स्मारक. ज्या ठिकाणी बाबा जसवंतसिंग रावत शहीद झाले त्या जागेचं नाव भारत सरकारने जसवंतसिंग गड असं ठेवलं आहे. शहीद होऊन 58 वर्ष लोटली तरी भारतीय सैन्याचा असा समज आहे की त्यांचा आत्मा देशाच्या रक्षणासाठी अजूनही सक्रिय आहे. सलाम अशा वीराला व वीरमरणला. असं काही ऐकलं की आपलं मस्तक झुकल्याशिवाय राहत नाही व छाती अभिमानाने फुगल्याशिवाय राहत नाही. हे स्मारक बघून तेथे जवळच असलेल्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये गेलो. 25 तारखेला ज्यांची संधी हुकली होती त्यांनी येथल्या संधीचा फायदा घेतला. अर्थात माझाही त्यात समावेश होता. आमचा प्रवास पुन्हा हॉटेलच्या दिशेने सुरू झाला. पुन्हा बसचा प्रवास सुरू. खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. दुपारच्या जेवणाची वेळही उलटून गेली होती व दुपारच्या जेवणासाठी हॉटेल समझानामध्ये थांबा होता आणि तोही 4:30-5 वाजता. प्रवास सुरूच होता. हॉटेलवर पोहोचायला रात्रीचे 8 वाजले होते. आजचा मुक्काम हॉटेल दिल्ली फूमध्ये होता. 23 तारखेला ज्या हॉटेलमध्ये आम्ही आमची मोठी बॅग ठेवली होती त्याच हॉटेलमध्ये आम्ही परतलो होतो. फक्त त्या दिवसाच्याच रूम्स असणार नव्हत्या. पुन्हा नवीन रूम्सचं वाटप झालं. दुपारचं जेवण उशिरा झाल्यामुळे रात्रीच्या जेवणावर तशी इच्छा नव्हती. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा होता. आज रात्री बॅगा पुन्हा पॅक करणं ओघाने आलंच. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. आज दिवस 11वा, दिनांक 27 नोव्हेंबर 2021. परत गुवाहाटीकडे, तेजपूर. आजचा प्रवास बॉम्बडिला ते गुवाहाटी असा होता. हाही खूप लांबचा पल्ला होता. अंतर अंदाजे 260 किलोमीटर होतं, पण काही रस्ता घाटातला तर काही राजमार्ग होता. रस्ता फारच सुंदर होता. खिडकीतली नजर तर हटतच नव्हती. उंच उंच हिरवेगार डोंगर, खोल दर्या, निसर्गाचा सुंदर नजारा. डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे काय याचा अनुभव घेत होतो. पण हे सगळं अनुभवायची एकच किंमत, ती म्हणजे फक्त प्रवास, प्रवास आणि प्रवास. तरीसुद्धा वाटेत एक ठिकाण बघायचं होतं, ते म्हणजे अग्निगड. येथे जायचं म्हणजे सुद्धा 120 पायऱ्या चढणं व उतरणं आलंच. बाणासुराची मुलगी उषा व भगवान कृष्णाचा नातू अनिरुद्ध यांच्या प्रेमाची ही कथा. पण हे प्रेम बाणासुराला मान्य नव्हतं, पण कृष्णाला मान्य होतं. बाणासुर हा महान शिवभक्त होता. यावरून भगवान श्रीकृष्ण व श्री शिवशंकर यांच्यात घनघोर युद्ध झालं व दोन्हीकडचे सैनिक धारातीर्थी पडले व रक्ताचे पाट वाहिले, म्हणून या गावाला तेजपूर असे म्हणतात. शेवटी ब्रह्मदेवानं मध्यस्थी करून दोघांनाही शांत केलं व दोघात समझोता घडवून आणला. शेवटी बाणासुरानं लग्नाला संमती दिली व उषा अनिरुद्ध विवाह पार पडला. या संबंधीची चित्रे आहेत. वरून तेजपूरचे सुंदर दृश्य दिसते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्यास्ताचे फोटोही काढता आले. थोडी फोटोग्राफीही करता आली. यानंतर आमचा बसचा प्रवास हॉटेलच्या दिशेने सुरू झाला. आजचा मुक्काम हॉटेल ऑर्किडमध्ये होता. हा जवळजवळ प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. आज बॅगांचं फायनल पॅकिंग होतं. जेवण झाल्यावर तो एक मोठा कार्यक्रम होता. आज दिवस 12वा, दिनांक 28 नोव्हेंबर 2021. उमानंद मंदिर व परतीचा प्रवास. आजचा प्रवासाचा शेवटचा दिवस होता. मुंबईसाठी विमान संध्याकाळी 4:40 होतं, पण विमानतळावर पोहोचण्याआधी सकाळी उमानंद मंदिरात युमानंद टेम्पलला जायचं होतं. ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी हे देऊळ आहे. चारही बाजूंनी पाणी असल्यामुळे हे बेट तयार झालं आहे. देवळात जाण्यासाठी बोटीतून 15-20 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट गळ्यात घालावी लागतात. तेथे गेल्यावर सुद्धा 70-80 पायऱ्या वर चढून जावं लागतं. देवळात शिवशंकराचं दर्शन घेता येतं. या टेकडीला भस्मांचल असेही म्हणतात. कामदेवाने भगवान शंकराचा तपोभंग केल्यामुळे कामदेवाचं रागाने भस्म करून टाकलं, तीही जागा. असं म्हणतात की पार्वतीच्या आनंदासाठी ही जागा शंकराने निर्माण केली असल्यामुळे या जागेला उमानंद असे म्हणतात. 11 वाजेपर्यंत आमचं दर्शन आटोपून आम्ही बसने 12:30च्या सुमारास गुवाहाटी विमानतळावर लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आलो देखील.
तत्पूर्वी दुपारच्या जेवणासाठी बिर्याणीचे पॅकेट्स देण्यात आले होते. विमानतळावर आल्यावर बॅगा लगेजमध्ये टाकून प्रथम बॅग मुक्त होऊन व नंतर इतर सोपस्कार करण्यासाठी मोकळे झालो. सिक्युरिटी चेक करण्यापूर्वी प्रथम पोटपूजा करून घेतली. आता विमानाची वाट बघण्यापलीकडे काहीच काम नव्हतं. 12 दिवस एकत्र असलेल्या आमच्या ग्रुपमध्ये हळूहळू विघटन होत चाललं होतं. अखेर विमानाची वेळ होऊन विमानाने मुंबईच्या दिशेने भरारी घेतली सुद्धा. विमान मुंबई विमानतळावर वेळेवर पोहोचलं. संध्याकाळी विमान 7:30च्या सुमारास मुंबईला उतरलं. बॅगा घेऊन प्रत्येकाची आपापल्या घराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. प्रवास सुरू झाल्यापासून ते प्रवासाच्या अंतिम टप्प्यापर्यंत कोणालाही काहीही त्रास झाला नाही किंवा कोणत्याही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला नाही, ही सर्वात मोठी जमेची बाजू व त्यासाठी परमेश्वराचे शतशः आभार. हेमंत गाडगीळ. शेवटचं पान. एक विचार. माणसांच्या प्राथमिक गरजेमध्ये आता अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच आता पर्यटनाचीही भर पडलेली आहे. पर्यटन आता माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. माणूस नोकरदार असो वा निवृत्त, प्रत्येकालाच याची गरज आहे. नेहमीच्या चाकोरीबद्ध जीवनातून थोडासा विरंगुळा मिळवण्यासाठी याची गरज असतेच. आता किती वेळा पर्यटन करावं याबद्दल प्रत्येकाचं मत वेगळं असू शकेल. पर्यटनातही विविध प्रकार आहेत. साहसी पर्यटन, त्रासदायक पर्यटन व निव्वळ आरामासाठीचं पर्यटन. अर्थात साहसी पर्यटन हा वेगळाच विषय आहे, पण दुसरे 2 पर्यटनाचे प्रकार मात्र सामान्य आहेत. त्रासदायक किंवा कष्टप्रद पर्यटन यांमध्ये ज्या पर्यटनात थोडेसे शारीरिक कष्ट असतात असं पर्यटन. या पर्यटनात अमरनाथ, कैलास मानसरोवर यात्रा, नर्मदा परिक्रमा, गिरनार, चारधाम यात्रा किंवा काही अंशी परदेशवारी इत्यादी सहलींचा समावेश होऊ शकतो. शक्यतो या यात्रा तरुणपणीच कराव्यात या मताचा मी आहे. अर्थात हे प्रत्येकाच्या आर्थिक, शारीरिक व इतर परिस्थितीवर अवलंबून आहे हे नक्कीच. पण मला सांगा, नोकरी करत असताना किंवा तरुणपणी कार्यरत असताना आपण काही कमी संकटांना तोंड देत असतो? नोकरीवर जाण्याचा त्रास, कामावर साहेबाची मर्जी सांभाळण्याची कसरत, सांसारिक जबाबदाऱ्या, घर घेणं, मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदाऱ्या, स्वतःची व जवळच्या व्यक्तींचे आजारपण, अशा एक ना एक इतर जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊनच आपण वावरत असतो. पण म्हणून आपण नोकरी करायचीच नाही किंवा इतर जबाबदाऱ्या टाळण्याचा विचारही करू शकत नाही. अशा असंख्य अडचणींचा सामना करत जेवढा जमेल तेवढा हा गाडा हाकण्याचा आपण प्रयत्न करतच असतो. कारण आपल्याला मिळत असतं ते आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडल्याचं समाधान व आनंद. हा आनंद मिळवण्यासाठी आपण जीवाचा एवढा आटापिटा करत असतो. तसाच पर्यटनाचा आनंद मिळवण्यासाठी थोडासा त्रास सोसावा लागला तर त्यात वावगं काहीच नाही. अहो, परमानंद मिळवण्यासाठी सुद्धा साधनाही करावीच लागते की. फक्त कष्टाचे प्रकार वेगळे एवढेच. असो, सांगण्याचा उद्देश एवढाच की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे हे लागतंच. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखन शैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवास वर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.